भरून घेतात का तुमचं तेच एकच काम. 23 तारीख दिली. 23 तारीख दिली. ती झाली त्याच्यानंतर 14 दिन. अजून आता उद्या 19 दिन. तारखा का वाढवल्या कोणी उद्या येते ना मॅडमने मॅडमकडे तारखा तुमच्या बोल मॅडम काय करता? अरे भुईमॉडलची ही तारीख ते तारखे ना तारखे वाढवल्या. त्यांनी शेतात काम करायचं का तुमच्या ऑफिसला चक्रा मारायच्या? तुम्ही यांनी काय करायचे? शेतकरी आहेत. उद्या तारीख आहे ना. अरे उद्या तारीख आहे, तुम्ही सांगता. त्यांना काय पगार आहे का? येतील उद्या. हा? येतील. नाही. तीन तारखा वाढवल्या, त्याच्यानंतर काय केलं? शेजाऱ्याला चोरून द्यावं लागतं का? कोणी तिच्यात कमी मी बघून घेतो बोल मॅडम विचारतो. नाही 3 तारखा तुम्ही नोटीस काढल्या नाही का कोणी तुमच्या ऑफिस? ओरडू पडत असतं. हा जमा कुठून वाढतात वरून? जमा हा मध्ये ऑफिस. तुमचं काय बाबा? आमचं असं जमवून घेऊन किती वर्ष झालं? यांचे 5 वर्ष झाले. मोजणी होऊन चक्रा मारते. मोदींचा नाही विषय. काय विषय? दुरुस्तीचा विषय. दुरुस्तीची. 5 वर्ष. आपल्या 5 वर्ष. तसं नाहीये. आपल्याकडे कधी आले ते बघायला येत नाही. 5 वर्ष ते सांगतात ना हेल्पट हेल्पते. मला एवढे 4 महिने झाले. शेतकरी येते. तुम्ही 4 महिने जे झाले तुम्ही 4 घेताना माग काय झालं याचं रेकॉर्ड घेतलं का? ते यांना सांगितलं ना मी तुमचा विषय सांगितलं. रेकॉर्ड घेतलं का तुम्ही? हा सांगितलं मी. काय सांगितलं? कधी होईल? 28 तारखेला या ना. 28 तारखेला तुम्हाला घेतो. औरंगाबादहून करून आणलं हा, हा. तिथं आल्यावर म्हणले मोजणी करावं. मोजणी स्पॉटवर स्पॉटवर घेऊन गेलो. हा. मोजणी केली. हा. ज्या गटातले शेतकरी होते त्यांना नोटीस हजर केलं. ते म्हणले बाबा ह्या माणसाची शेती एवढी आहे. त्यांनी मोबाईलमध्ये चक्कर मारून ती म्हणजे गेली बरोबर स्पॉटवर आल्यावर घरात काय म्हणजे मोजणी करावं. मोजणीची फी म्हणजे 6,500 रुपये. परत मोजणी केली म्हणजे गेलो परत आली मोजणी मागते. मोजणी केली. मोजणी करून 1.5 वर्ष झालं तरी अजून काही घेतच. आता 1.5 वर्ष झालं. 4 महिने झाले. 4 महिन्यात तुम्ही किती चक्र आणले यांच्याकडे? फोनच माझ्याकडे पैसे ऑफिसला त्या दिवशी सांगितलं तुमचे फोन चालू ठेवा. माझे फोन सकट उचली माणूस कुठून आले तुम्ही? करंजीहून आले. पहिल्यांदाच भेटले ना. आज पहिल्यांदाच भेटले. तुमचे अधिकारी नाही थांबत. किती लोक आहेत तुमच्या ऑफिसला? त्यांनी म्हणा खराबच नाही की बुवा तात्काळ त्याचा जो काही प्रश्न आहे त्याचा जो काही विषय आहे हा निकाली निघण्यासाठी तातडीची फीस भरतो ना. तातडीची फीस भरून त्यांना तात्काळ जी काय सेवा ह्या लोकांनी द्यायला पाहिजे होती ती न देता ऑनलाईन त्यांचा अर्ज निकाली पण काढून टाकला आहे. बरोबर आहे ना? हो. म्हणजे मला संपर्क न करता, बरोबर, मला नोटीस न देता, संबंधित शेतकऱ्याला कसल्याही पद्धतीची नोटीस नाही, कसलाही संपर्क नाही, त्या ठिकाणी त्यांचा अर्ज निकाली काढून टाकला आहे. यांचं जवळजवळ 8-10 महिने झाले ते चालूच आहे. हे मामा बोरोडीहून आलेत. आज बोरोडीहून यायचं म्हणजे 40 किलोमीटर आहे. हे धानोऱ्यानं आलेत. ह्यांना बी जवळजवळ 30 किलोमीटर आहे. जर 30 किलोमीटरहून हे लोक इथं येतात आणि या ठिकाणी अधिकारी भेटत नाहीत आणि उडवाउडीचे उत्तर देत असतील तर हे गंभीर बाब आहे. आणि जे कोण याच्यामध्ये दोषी असेल, जर यांच्या अधीक्षक अभियंत्यांनी तात्काळ यांच्यावर कारवाई केली नाही तर पुढं येणाऱ्या ह्याच्यामध्ये ह्या भूमी अभिलेख कार्यालयाला आम्ही कुलूप लावल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाहीत. ठिकाणी हा जो सगळा विषय झाला आहे, शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी वाढत आहेत, ह्या तालुकाभरातल्या अडचणी या ठिकाणी वाढत आहेत. जर या ठिकाणी ह्या भूमी अभिलेखनी तात्काळ हे प्रश्न निकाली नाही काढले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल याची यांनी गांभीर्याने दखल घ्यावी.